तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी नागपूरमधून मोठी आहे। नागपूर दंगलनंतर आता गुप्तचर विभाग अलर्ट झालेला आहे। राज्यातील 8 मुस्लिम संघटनांवरती पोलिसांची नजर आहे। अधिकची अपडेट आपण या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय 8 संघटनांचे कार्यक्रम आणि हालचाली या सर्व गोष्टींची माहिती घेतली जाते आहे आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची नावे सुद्धा समोर येत आहे। नेमकी पोलिसांकडून काय कारवाई सुरू आहे, सविस्तर अपडेट। नागपूरच्या दंगलीनंतर राज्याचं गृह खातं सतर्क झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गुप्तचर विभागानं ही सर्व माहिती मागवलेली आहे किंवा लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। नागपूर दंगलीची पार्श्वभूमी आहे। एकूण 8 संघटना आहेत मुस्लिम समाजाच्या, ज्या यातल्या काही संघटना सामाजिक काम करण्याला देखील आहेत। मात्र या सर्व संघटनांवरती विशेषतः या 8 संघटना ज्यांची नावं देखील समोर आलेली आहेत, या 8 संघटनांचे रोजचे कार्यक्रम, इतर कार्यक्रम, त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली यावरती राज्याच्या गुप्तचर विभागानं लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक पोलिसांना देखील त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। या 8 संघटनांचे कार्यक्रम, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या हालचाली यावरती लक्ष ठेवावं। राज्याच्या गृह विभागानं सतर्कता बाळगलेली आहे। या नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा असा प्रकार घडू नये। निश्चितच धन्यवाद नितीन दिलेल्या तुम्ही या सर्व सविस्तर अपडेटसाठी। मुस्लिम संघटनांवरती आता पोलिसांची नजर असणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर यामध्ये वहदत ए इस्लामी सारख्या संघटना देखील पोलिसांच्या रडारवर आहेत। आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर होणार आहे। बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब झालंय। भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केलेला आहे। या विधेयकावरती सभागृहात सुमारे 8 तास चर्चा होणार आहे। नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील, तर विधेयक मंजुरीसाठी मतदान सुद्धा घेतलं जाण्याची शक्यता आहे। तर लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेसाठी एनडीएला 4 तास 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे। त्यातील 4 तास भाजपचे खासदार बोलणार आहे। एनडीएमधील मित्रपक्षांना मात्र चर्चेसाठी केवळ 40 मिनिटांचा वेळ मिळेल। भाजपचे 7 खासदार लोकसभेमध्ये बोलतील। जगदंबिका पाल, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर, निशिकांत दुबे लोकसभेमध्ये आज बोलणार असल्याचं कळतंय। खरं तर हे भाजपचे काही महत्त्वाचे चेहरे आहेत, ते आज लोकसभेमध्ये वक्फ विधेयक मांडणार असल्याचं कळतंय। तर वक्फ सुधारणा विधेयक नेमकं काय आहे, यामध्ये नेमकं काय काय मांडण्यात आलेलं आहे बघूया। आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, मात्र आता गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे। आधी बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे, 4 सदस्यांची निवड सरकारकडून असायची, मात्र आता किमान 2 गैर मुस्लिम सदस्य असणार आहेत। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टामध्ये जाता येणार आहे। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवरती वक्फचा दावा असायचा, मात्र आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार जे आहेत ते आयुक्तांना होते, आता मात्र जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार आहेत। तिकडे भोपाळमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर उतरलेल्या आहे। वक्फ सुधारणा विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, तर मोदींना पाठिंबा देण्याची घोषणाबाजी केलेली आहे। हातात फलक आणि गुलाबाचं फूल घेत मोदींना सपोर्ट केला जातोय। तर वक्फ विधेयकाला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे की विरोध हा सवाल उपस्थित होत होता, मात्र ठाकरे गट विधेयकाच्या विरोधात मतदान करणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सस्पेन्स आता वाढलेला आहे। लाडक्या उद्योगपतींसाठी वक्फ बोर्ड विधेयक आणलं असं देखील सध्या राऊतांनी म्हटलंय।
कर्मचारी जे आहेत ते हे बॅनर काढण्यासाठी आलेले पाहायला मिळत आहेत आणि हा बॅनर आता काही वेळेतच काढला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर राजकीय संघर्ष टाळण्यासाठी यावेळी प्रशासन जी आहे ती अगदी वेळेवर सज्ज झाली आहे असं देखील दिसून येत आहे, कारण शिवसेना आणि मनसेचा हा राजकीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी होणार होता, बॅनरच्या माध्यमातून होणार होता आणि हा संघर्ष होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात खरं तर हा बॅनर काढण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले असल्याचं सध्या या निमित्तानं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर शिंदे सेनेच्या बॅनर विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे आता हा बॅनर जो आहे तो थेट पोलिसांकडूनच काढला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली आहे आणि कोणताही वाद होण्याच्या आधीच या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा जो बॅनर आहे तो काढला जातोय। शिंदे सेनेच्या बॅनर विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर सेना भवन परिसरात शिंदेकडून जी बॅनरबाजी झालेली होती त्याच्या विरोधात मनसे आक्रमक झाली होती। मात्र आता हे बॅनर या ठिकाणी काढले जात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। हे बॅनर आपण बघू शकतो, हे सर्व बॅनर जे आहे ते आता काढण्यात आलेले आहे। दादरमध्ये खरं तर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। एकीकडे बॅनरवरून खरं तर राजकारण पेटलेलं बघायला मिळत आहे। शिवसेनेचा बॅनर जो आहे तो काढण्यासाठी महापालिकेची गाडी आता या ठिकाणी आलेली बघायला मिळत आहे। तो दुसरीकडे आपण बघतोय की मनसेचे बॅनर मात्र मुंबई महानगरपालिकेने काढलेले पाहायला मिळत आहेत। या गाडीमध्ये जे आहे ते सध्या मनसेचे बॅनर आपल्याला बघायला मिळत आहेत। गाडीमध्ये राज ठाकरे यांच्या संदर्भातले बॅनर जे आहेत ते देखील या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहेत आणि आपण बघतोय की मनसेचे हे गुढीपाडवा मेळाव्याचे हे बॅनर या ठिकाणी काढले असल्याचं बघायला मिळतंय आणि अशातच आता दुसरीकडे हा शिवसेनेचा बॅनर काढण्यासाठी आता ही मुंबई महानगरपालिकेची गाडी तर आलेली आहे। मात्र ही गाडी एवढ्या लेट का आली, कारण मनसेचे बॅनर पहिले का काढले गेले असे देखील अनेक प्रश्न जे आहेत ते या बॅनरच्या एकूणच संघर्षातून बघायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आपण बघितलेलं होतं समाधान सरवणकर यांच्याकडून खरं तर ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती। राज ठाकरे यांनी गंगाजल संदर्भात आणि गंगेसंदर्भात, गंगेमध्ये आंघोळ करण्यासंदर्भात काही वादग्रस्त विधानं केलेली होती आणि त्यावरून खरं तर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली असल्याचं बघायला मिळालेलं आहे। गंगा शुद्ध आहे, तुमच्या विचाराचं काय असं लिहित ही बॅनरबाजी करण्यात आलेली होती। एकंदरीत आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांच्या हा विधानाचा निषेध शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेला होता आणि थेट शिवसेना भवनासमोरच ही बॅनरबाजी करण्यात आली होती। मात्र आता जर आपण बघितलं तर कोणता वाद निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि बीएमसीची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि हा बॅनर काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। हा बॅनर जो आहे तो आता लवकरात लवकर काढला जाणार असल्याचं बघायला मिळत आहे। शिंदे सेनेच्या बॅनरचा वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे। बघितली एवढं दादरमध्ये हे तर आपण पाहू शकतो ही साम टीव्हीचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। शिंदे सेनेच्या बॅनरचा वाद आता विकोपाला पोहोचलेला आहे। एकंदरीत बॅनरवरती नेमकं काय लिहिलंय ते सुद्धा आपण बघू शकतोय। जेव्हा महाकुंभमेळा सुरू होता त्यावेळेस अनेकांनी गंगा नदीमध्ये स्नान केलेलं होतं, आंघोळ केलेली होती आणि त्यावरून खरं तर यावेळेस राज ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला होता। गंगा अशुद्ध आहे, गंगाजल अशुद्ध आहे, त्यात कोण आंघोळ करणार असं ते बोलले होते। यानंतर पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा। अखेर राज्यामध्ये बाईक टॅक्सीला मान्यता मिळालेली आहे। राज्य मंत्रिमंडळानं मंजुरीचा ठसा उमटवला। 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। महाड परिवहन आगारामध्ये 5 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आणखी 40 नव्या बसेस उपलब्ध करून देण्यात येतील। 4 ते 5 वर्षांपासून रखडलेली महाडच्या नव्या स्थानकाचं काम सध्या वेगानं सुरू आहे। साधारणतः मे पर्यंत नव्या स्थानकातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे। तिकडे साताऱ्यात जर्मन टेक्नॉलॉजी बनावटीच्या रस्त्याचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण झालं। इलेक्ट्रिक टेलिफोन गॅस पाईप किंवा पाईपलाईन रस्त्याची पलीकडे नेण्यासाठी आता रस्ता खोदावा लागणार नाही आहे।
काश्मीरला आता पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणारे आणि रवाना करतील. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. जम्मू कटरा श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाणार आहे, कारण जम्मू रेल्वे स्थानकाचं सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. अंबरनाथ पालिकेने सरत्या वर्षात मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केली, तर मागील थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आली असल्याचं कळत आहे. यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखेंच्या नेतृत्वात मागील 3 महिने अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते. नव्या आर्थिक रेडे रेकनर दरामध्ये वाढ झाली आणि त्यानंतर आता मालमत्ता करात 10 ते 12% वाढ होण्याची शक्यता आहे. 2015 पासून मालमत्ता करामध्ये महापालिकेकडून वाढ झालेली नाही. त्यानुसार कर निर्धारण आणि संकलन विभागानं कर दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गृहनिर्माण प्रकल्प नेहमी तेजीत राहिलेला आहे, मात्र आता व्यवसायात काहीशी मंदी येण्याची शक्यता आहे. रेडे रेकनरच्या दरात वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. करांच्या किमतीत 2 ते 2.5 लाखांची भर पडल्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. रेडे रेकनरच्या दरात वाढ जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरकरांना बसणारे. घर खरेदी विक्री व्यवहार महागणारे आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्कात वाढ होणार आहे. उल्हासनगरमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकामं वाढली आहे, त्यामुळे त्याचा फटका बसणार आहे. मीरा भाईंदर पालिकेने गेल्या आर्थिक वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. सुमारे 281 कोटींच्या कर वसुलीचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलेलं होतं. त्यापैकी प्रशासनानं 241 कोटींची वसुली केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 48 कोटींचा कर जास्त वसूल करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने विक्रमी मालमत्ता कर वसुली केलेली आहे, तर महानगरपालिकेने पहिल्यांदा 800 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ओलांडलंय. यंदा गतवर्षीपेक्षा 20% अधिकची मालमत्ता कर वसुली झाली आहे. बुलडोझर कारवाई अमानवीय, हा तर विवेकाला धक्का, अशी सणसणीत चपराक सर्वोच्च न्यायालयानं दिली. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज प्रशासन यांच्या बुलडोझर कारवाईवरती सर्वोच्च न्यायालयानं आज कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले. उन्हाचा तडाखा वाढता विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर पोहोचली आहे. राज्यात तापमान वाढत असताना विजेची मागणी देखील वाढते आहे. भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. एक मोठी बातमी आहे. मुंबई हायकोर्टामध्ये काळ्या जादू प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय. पोलिसांनी हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. 24 मार्च रोजी हायकोर्टाबाहेर काळी बाहुली, नारळ, सुपारी, लिंबू, हळद कुंकू असं साहित्य आढळलेलं. या संदर्भात साम टीव्हीने सर्वात आधी बातमी दाखवलेली होती आणि या प्रकरणी आता कारवाई सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. निकालापूर्वीच आता विद्यार्थ्यांचे परीक्षेचे गुण जे आहेत ते विद्यार्थ्यांना कळणार असल्याचं कळत आहे. निकाल अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मेलवर प्रत्येक विषयाचे गुण कळून त्यांचे आक्षेप घेतले जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचं नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं केलं आहे. सिंधुदुर्गमधल्या मालवण तालुक्यातील खोटलेमधील जुगार अड्ड्यावरती छापा टाकण्यात आला. यावेळेस पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले, तर 2 जण पसार झालेले आहेत. त्यांच्याकडून 38 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी पंचनामा दाखल करत पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. नागपूर हिंसाचारातील आरोपी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आज 2 एप्रिलला न्यायालयानं तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर होण्यास सांगितलं. हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे. डोंबिवली कल्याण शीर रस्त्यावरती मनसे नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक बॅनर लावलं. 31 एप्रिलला कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणारं त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे. तारखांच्या आश्वासनांच्या नावाखाली एप्रिल फुल केलं जातंय. कधी होणार दोन्ही पलावा पूल असं देखील या बॅनरमध्ये लिहिलं आहे.
रोहित शर्माला IPL संघातून वगळण्यात आले. रोहितच्या फॉर्मवरती अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. त्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने त्याच्या IPL संघातून 6 वेळच्या विजेत्या रोहितला स्थान दिलेलं नाही. गेलच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. भारत हा अवकाशातून अतिशय सुंदर दिसतो. माझ्या वडिलांच्या देशामध्ये नक्की येईन आणि अवकाश क्षेत्रातील अनुभव सांगेन असं म्हणत सुनीता विल्यम्सने भारतीयांची मनं जिंकली. हिमालय दिवसा आणि मुंबई रात्री सुंदर दिसते असं त्या म्हणाल्या. बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण कोकणामध्ये अवकाळी पावसाचा आंब्यावरती विपरीत परिणाम दिसतोय. आंब्यावरती डाग पडलेले आहेत, त्यामुळे बाजारभावावरती देखील याचा परिणाम झालेला आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आंब्यावर कीड रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आंब्याचे भाव मात्र वाढू शकतात. शासनानं आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावं ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रत्नागिरीमधून आंब्याच्या बागेतून आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी घेतला. पाहूयात. कोकणातील आंबा बागायतदार सध्या अडचणीत सापडलेला आहे. पडलेला अवकाळी पाऊस आणि असलेले ढगाळ वातावरण याचा फटका इथल्या आंब्याला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या आंब्याच्या बागेमध्ये. आपण या आंब्याच्या बागेमध्ये जर परिस्थिती पाहिली तर या बागेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन फारच कमी आहे. एकंदरीत विचार केला तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 25% उत्पादन यावर्षी शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहे. आणि हा पडलेला अवकाळी पाऊस आणि असलेलं ढगाळ वातावरण याचा कुठेतरी आंब्यावरती परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत इथले आंबा बागायतदार आहेत. काल रत्नागिरीमध्ये रात्री पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे आंब्यावरती आता आंबा जो झालेला आहे, तयार व्हायला आलेला आहे, काढण्याच्या ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यावरती स्पॉट पडण्याची, डाग पडण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. अमोल कले, साम TV, रत्नागिरी. तर आपण एकंदरीत जर बघितलं तर आता यंदा आंब्याचे भाव वधारू शकतात. यानंतर पुढची बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये असंवेदनशीलतेचा कळस बघायला मिळाला आहे. अपघातग्रस्ताला मदतीचा बनाव केल्यानं एका इसमाचा मृत्यू झालेला आहे. नागपूरच्या मिहान परिसरामध्ये दुचाकीवर घरी जाणाऱ्या कृष्णा बुरसे नामक इसमाला एका कारने धडक दिली. अपघात होताच लोकांची गर्दी पाहून जखमीला रुग्णालयात नेतो असं कार चालकानं सांगितलं. मात्र काही अंतरावर जाऊन चिंचभवन पुलाखाली त्यानं टाकून दिलेलं आहे. वेळीच उपचार न मिळाल्यानं कृष्णा बुरसेंचा मृत्यू झालाय असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. काहीच नाही माहिती आम्हाला. ते बाहेरगावी जातं म्हणून सांगितलं त्यांनी. ते कामासाठी गेले होते, तर तिकडनं वापस येताना झालं म्हणून. पण ते काय म्हणजे ॲक्सिडेंट झाला की गाडीवरून पडले एवढंच कळलं आम्हाला. ॲक्सिडेंट झाला हे काहीच नाही कळलं. गाडीवरून पडले, डोक्याला मार लागला एवढंच सांगितलं. आणि दुसऱ्या कारवाल्यांनी उचलून नेलं, मला काहीच नाही माहीत असं कळालं भेटलं. आणि त्याही कारवाल्यांना समोर जाऊन फेकलो असंच पोलिसांनी सांगितलं काल पेरतर्देवाला पोलिसांनी. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते जालन्यातून. एकंदरीत आपण जर बघितलं तर सुनेने सासूची हत्या केलेली आहे. हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकलेला आहे आणि सून फरार झाली आहे. भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीमधील ही धक्कादायक घटना बघायला मिळते आहे. सविता शिंगारे असं मयत महिलेचं नाव आहे आणि संशयित आरोपी सून प्रतीक्षा विंगारे सध्या फरार असल्याचं कळत आहे. आणि यानंतर पुढे राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. ठाण्यात ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई आणि ही अडचण दूर करण्यासाठी योजना राबवली जाते. मात्र योजना गाव पातळीवर राबवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची 34 पैकी 22 पदं रिक्त आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर पाणी टंचाईची समस्या कशी दूर होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांवर भीषण पाणी टंचाईचं संकट सध्या कोसळलेलं आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जाते आहे. तिकडे मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण आदिवासी पट्ट्यामध्ये आणि शहरी भागामध्ये पाणी टंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आला. 32 गाव आणि 44 पाड्यांना 1,93,00,000चा खर्च अपेक्षित आहे. त्यासोबतच जलजीवन मिशन अंतर्गत 189 योजना मंजूर झालेल्या आहेत.
आणखी एक मोठी बातमी थेट कोल्हापुरातून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून वाद निर्माण झालाय. पट्टणकोडोलीमध्ये याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर जातीय दंगली झालेल्या आहेत, त्यामुळे ते अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं. गावात कोणताच पुतळा बसवण्यासाठी परवानगी नाहीये. तरी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारलाय. जीव गेला तरी हा पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांनी घेतली. त्यामुळे गावात आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर गनिमी काव्यानं खरं तर हा पुतळा जो आहे तो बसवला जातोय. जीव गेला तरी पुतळा हटवू देणार नाही असं सुद्धा यावेळेस सांगितलं जात आहे. शिवरायांचा पुतळा बसवलाय आणि या गावामध्ये खरं तर अनेकदा दंगली होत असतात, वादविवाद होत असतात. मात्र आता या ठिकाणी हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून घेऊयात. रणजित, आपण पाहतो या गावामध्ये पहिल्यांदा कोणता पुतळा बसवला जातोय, तो देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा. सध्याची काय परिस्थिती सविस्तर? रंजित, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? कोडोली या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मी ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा काही कार्यकर्त्यांनी शेजारी आपल्याला पाहायला मिळतो. याच ठिकाणी 29 तारखेला मध्यरात्री हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता. मात्र याच्या कुठल्याही परवानग्या शिवसैनिकांच्या वतीनं घेतल्या नव्हत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक झाली होती. या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळं आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस दलाच्या वतीनं हा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे. आपण गावची परिस्थिती बघितली तर संपूर्ण गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. तसेच गावामध्ये येणारे जे मार्ग आहेत हे मार्ग पोलिसांनी सध्या बॅरिकेड्स लावून बंद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी कुठल्याही सामान्य नागरिकाला येऊ देत नाही आहेत पोलीस. काही नागरिकांनी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्यांच्यावर देखील सौम्य लाठीमार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण एकूणच पट्टणकोडोली या गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तणाव असल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला शिवभक्तांचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा. तर धन्यवाद रणजित, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. जीव गेला तरी पुतळा हलवू देणार नाही असं शिवभक्तांचं म्हणणं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे. पुढे मोठी बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकीस्वाराच्या छातीवर आदळलेला आहे. त्यानंतर हाच चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांवरही आदळलाय. अचानक आलेल्या चेंडूने उड्डाणपुलावर एकच तारांबळ उडालेली होती. या घटनेनंतर संबंधित तरुणांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे. दरम्यान या प्रकरणी गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. गोल्फ क्लबमध्ये चेंडू खेळत असताना समोरच्या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हा बॉल लागलेला आहे आणि या संदर्भात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरुद्ध आपल्याबरोबर प्रनिल आहे. प्रनिलला हा बॉल लागलेला होता. प्रनिल, हा बॉल लागला होता, नेमकं काय झालं? सर, शनिवारी सायंकाळी 5:10 आम्ही उड्डाण पुलावरनं येत होतो. त्यावेळेस बॉल हा इथनं या साईडनं अचानक आला आणि पुढं एक 4 चाकी वाहन होती, त्याच्यावर आदळून बॉल हा माझ्या छातीला लागून खाली पडला. बॉल घेतला ताब्यात प्रथमतः आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयनं प्रथमतः कळवलं. आणि सर, गोल्फचा एवढा हलगर्जीपणा आहे की वारंवार ह्या घटना या ठिकाणी घडतच असतात. श्रीमंताचा हा खेळ एखाद्याच्या गरिबाच्या जीवावरती बेतू शकतो. या संदर्भात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र आता पोलीस काय कारवाई या व्यवस्थापनाविरुद्ध करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन किरण कादळेसह सागरवाड.